जय शिवराय मित्रांनो, आपलं वेणुगंगा शेती योजना या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण शेतकऱ्यांविषयी महत्त्वाची अशी माहिती देत असतो। तर मित्रांनो, राज्यामध्ये फळबाग लागवड योजना राबवली जाते आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ही फळबाग योजना राबवली जाते। मात्र काही शेतकरी असे असतात की त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पात्र होऊ शकत नाहीत। अशा शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनासुद्धा सुरू केली आहे आणि याच योजनेची सन 2025-26मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी 104,50,00,000 रुपये एवढा निधी शासनाने प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती आणि त्याच संदर्भात राज्य शासनाचा आज एक शासन निर्णय आलेला आहे। तो शासन निर्णय आपल्याला सविस्तर समजून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, हा शासन निर्णय 4 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। तर या शासन निर्णयाअंतर्गत राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या योजनेची सन 2025-2026मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा 10 कोटी रुपये निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे। या निधीमधून सुरुवातीला 2023-24 आणि सन 2024-25मधील जे शेतकरी राहिलेले असतील यांना त्यांचं प्रलंबित दायित्व अदा करण्यात यावं असं सुद्धा या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे आणि त्यानंतर जो काही उर्वरित निधी राहील तो 2025-26मधील नवीन कार्यक्रम राबविण्यासाठी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे। आता ज्या शेतकऱ्यांचा 2023-24 आणि 24-25मधील फळबाग लागवड योजनेचं अनुदान राहिलेलं असेल अशा शेतकऱ्यांना हे DBTच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहे आणि जे काही उर्वरित निधी आहे तो 2025-26साठी नवीन शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, असा हा शासन निर्णय आहे। मित्रांनो, शासन निर्णय आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।